हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे. तर आज आम्ही चाललो होतो झुडिओ डेटवरती. मी माझ्या फ्रेंडसोबत चालले होते, तुम्हाला फ्रेंड दिसेलच पुढे. तर आज आम्ही फार धमाल केली इकडे येऊन. आणि झुडिओचं आम्हाला विंटर कलेक्शन पण चेक करायचं होतं, पण ते काही एवढं त्यांनी लावले नव्हते. तर म्हणजे नॉर्मली होते पहिलेच वगैरे तेच कलेक्शन आम्ही चेक केले. ते आम्हाला बोलले की सेकंड डेला आम्ही अपडेट करू, पण सेकंड डेला आम्ही काही गेलो नाही. तर आज नक्की जाईन मी तिकडे आणि गेल्यानंतर पूर्ण एक विंटर कलेक्शनचा हॉल बनवणार आहे. तो पण तुम्ही नक्की चेकआउट करा. तर थोडंसं फ्लॉन्ट करून मी मस्तपैकी कपडे वगैरे बघितले. स्टुडिओमध्ये आत्ता ज्वेलरीचे पण कलेक्शन खूप सुंदर आलेले आहेत. तर आम्ही ते सगळं एक्सप्लोअर वगैरे केलं. इथे शूज वगैरे पण खूप छान आहेत, नेकलेस पीस. आणि प्लस आता बहुतेक दिवाळीनंतर त्यांनी छान असं ट्रॅडिशनल पण ज्वेलरीज वगैरे आणलेले आहेत तिथं. नंतर थोडेसे कपडे वगैरे बघितले आणि सगळे फ्लॉन्ट करत होते इथे लावून. इथे वन पीसेस वगैरेचे पण कलेक्शन छान आहेत. कुर्तीज पण खूप मस्त आहे. आणि यांचं मेकअप कलेक्शन वा, आत्ता त्यांनी खूप अपडेट केले त्याच्यामध्ये आणि खूप छान छान असे शेड्स वगैरे आणलेले आहेत. मला पहिले पर्सनली तर झुडिओचे लिपस्टिक वगैरे आवडत नव्हतं, पण आत्ता ज्यांनी जे मॉइश्चरायझिंग वगैरे लिपस्टिक आणलेले आहेत ते खूप छान आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे टिंट वगैरे पण मस्त आहेत त्यांचे. आणि नेलपेंटचे कलेक्शन तर ॲज युजल मस्तच आहेत त्यांचे. मग नंतर आम्ही गेलो तो मिसळ खायला. मग मिसळ वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो घरी. आणि सध्याला मिसळ माझं खाणं खूप जास्त होतं, त्यामुळे मी आईची बोलणी पण खाते आहे, पण चालायचंच. मग नंतर आम्ही कोथरूडला गेलो होते संध्याकाळी. ही पालखी निघाली होती कसली, तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि रात्री जेवण झाल्यानंतर शेकोटी केली होती खाली, कारण की थंडी 4-5 दिवसामध्ये खूप जास्तच वाढली. आणि असं होतं माझा आजचा दिवस. बाय. आणि मला फॉलो करायला विसरू नका.